वेलकम टू सुरू वाईफ चॅनल. तर आज आहे मकर संक्रांत आणि आम्ही निघालोय. कशासाठी निघालोय? क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. वौसाला निघालोय आम्ही. हा आता करा, काय करायचं? हा काय बोलायचं तर? मंदिरात जायचं मंदिरात. सहलीला 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 जायाचा जायाचा सहलीला सहलीला जायाचा जायाचा सहलीला हे सहलीला. चार मंडळी, नवीन दिवस नवीन सुरुवात. आणि बघा कशा आमच्या घरच्या स्त्रिया ज्या आहेत त्यांनी आमच्यासाठी सकाळपासून उपवास ठरला आहे आणि आम्ही जेवून घेतले. तसं पोळे वगैरे खाऊन घेतलेत. आमचं पण प्रेम आहे तसं, म्हणून आम्ही म्हणलं त्यांना जेवून घेतलं. आम्ही जेवलं, त्यांचं पोट भरतं म्हणून आम्ही जेवून घेतलं. आता मंदिरात चालले ते व्यवसायाला. तर आता मंदिरात हे जातील आणि तिकडचा व्हिडिओ ऋतुजा कॅप्चर करेल. चला. आणि मम्मी पण तयार झालेली आहे. चला. तर आम्ही इथेच, आमच्याच इथे जवळ असलेलं राम जानकी मंदिर आहे, इथेच आम्ही वौसा घेण्यासाठी आलो होतो. तर आमच्यासोबत मी सुशोभला सुद्धा आणलेलं. हा एक दुर्मिळ योग जुळून आला होता की सुशोभ पण माझ्यासोबत ववसण्यासाठी आलेला. आणि मग नंतर आम्ही पूजा वगैरे केली. आता मी लक्ष ठेवी ना. तर इथे सगळ्या बायका एकमेकांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देत होत्या आणि पदरामध्ये ओवसा भरत होत्या. तर ते ओवसा देताना असं बोलतात की सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मजन्मीचा वौसा. आणि भांगेमध्ये सुद्धा गुलाल लावला जातो. इथे ओवसा घेण्याची प्रत्येक भागानुसार वेगवेगळी परंपरा असते. हा वौसा काय असतो तर वौसा जो असतो त्याच्यामध्ये पान, लवंग, वेलची, खोबऱ्याचे तुकडे, हळदी कुंकू, बदाम, खारीक, हळकुंड अशा घेतल्या जातात. आणि हा वौसा म्हणजे 5 असतो. म्हणजे माझा 5 होता आणि माझ्या मम्मींचा 25चा वौसा होता. तर त्याच्यामध्ये 5 पानं आणि प्रत्येक गोष्टी या 5-5 असतात आणि त्या पदरामध्ये दिल्या जातात. आणि भोगीच्या दिवशी जे सुगडं असतात म्हणजे खण बोलतात, जी तुम्हाला छोटी मडकी दिसत आहेत ना प्रत्येकांच्या ताटामध्ये, त्यालाच खण किंवा सुगडं असं म्हटलं जातं. तर त्याची पूजा करून त्याच्यामध्ये धान्य, भाज्या, तिळगुळ ह्या गोष्टी ठेवल्या जातात. तेथे जमलेल्या सगळ्या बायकांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं बोलून एकमेकांना भेट दिली. आता इथे या सगळ्या बायका ज्याचा जसा वौसा असतो तशा पद्धतीने त्याची पानं मांडत होते. माझा 5चा आणि आमच्या मम्मींचा 25चा वौसा होता.
माझी 5 विड्याची पानं आणि प्रत्येक एक वस्तू अशा 5 वस्तू ठेवायच्या होत्या. प्रत्येक पानावरती 5 वस्तू असं. तर बघा आमचे हे आमच्यासोबत आलेले आहेत ववसण्यासाठी. वौसा नाही. इथे बायकांच्या पत्रात जे मांडलेले आहेत त्यांचे व्यवसाय ते त्यांच्या पदरात दिले जात होत्या. तुम्हाला कायच बोललो नाही तसं काय बोललो का मी. चल करून घ्या ना. कोणता वाला? आम्ही दुसऱ्यांदा गेलो मम्मी पप्पांना घेऊन. आम्ही राजहंस काढला व्हिडिओ चालू आहे. तसा पण बॅकग्राऊंड आवाज सगळा म्यूट होणार आहे. तुम्ही कुठं PVR ला गेल्या ना सकाळचा एकदम? आम्ही सकाळी एकदम गेलो राजहंसला. श्रेयस टॉकीज होती ना, विजय सेल्स माहिती आहे त्याच्यावरच आहे ना. असं प्रत्येकी 5 बायका येऊन पदरामध्ये हा वौसा देत होत्या. आणि त्यासोबतच ते असं म्हणत होते की सीतेचा वौसा रामाचा वौसा आला नगरात घ्या पदरात घेतीनार कोणाचे. मग मी सुशोभ रावांचं नाव घेणार. तर मित्रांनो असा साजरा केला मकर संक्रांतीचा सण. तर तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि असंच आमच्या चॅनलला प्रेम द्या. आमच्या सुरू वाईब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आमची ही अशीच धमाल मस्ती सुरू होती. सगळ्या बायकांचे उपवास होते त्यामुळे सगळ्यांना भूक पण लागलेली होती. आणि हा कार्यक्रम चालू झालेला होता 3च्या पुढे. त्यामुळे हे सगळं उरकण्यात 4, 4:30 झाले. हे सगळं झाल्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर नवऱ्याच्या पाया पडायचं असतं. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. पाय दिसत नव्हतं तुमचं म्हणून मी हलवलं होता. असू दे. शुभम भाऊ. काय मित्रांनो आजच्या व्लॉग मध्ये एवढाच. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. गोड गोड बोला असतं ते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि मराठीतच बोला. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. बाय बाय.